पाटवानी इथं फाड आता याला काय काय फाडावं वाटत तेच कळा नव महाराज. भिकारपणाचे लक्षण आहे दादा हे, भिकारपणाचे. राजा हो तुमच्या बहिणीसारखी ती मडी माहिती का महाराज, कानिफनाथाची मडी पाथर्डी जवळची, त्या मडीला गाढवाचा बाजार भरतोय, अजूनही भरवतो महाराज. तिथं लय लांब लांबून लोक गाढवं विकायला येतात. मग ते गाढवांचं कुठं गेलं का ते ओळखू येत नाही. मग त्या गाढवांना असे कलरचे 2 पट्टे वडी द्या, कलरचे 2 पट्टे, म्हणजे ते कोणत्या कळपात गेलं का कळत हे आमक्या आमक्याचं गाढव आहे महाराज. तसे आता काही गाढवांनी असे कलरला 2 पट्टे केले डोक्याला केसांना. कळलं ना तुम्हाला मला काय म्हणायचंय. आता काही काही पोरं म्हणतील केस आमचे, पैसे आमच्या बापाचे, तो हा काय जीव जळवतो. अरे मलाही बाप आहे, मी कोणाची तरी पोरगी आहे, मलाही भाऊ आहे, तुम्ही माझे आहे दादा, आमचे माणसं आहे. आणि आपले माणसं आपल्याच लेकराला समजून सांगा. त्या आज दादाच्या कीर्तनात एक लेकरू जरी सुधारलं तर कीर्तनाचं सार्थक झालं. बाकीचं काय घेऊन बसले दादा तुम्ही. अरे अंग भरून कपडा घाला पोरावो, आपण शालीन आहोत, आपण कुलीन आहोत. लक्षात ठेवा आपण माणसं कोणते, अरे राजाचे लेकर आहे आपण. लक्षात ठेवा माणसं कोणते, अंग भरून कपडा घाला पोरावो. अरे कटिंगी केले, असे कट केले तसे कट केले. मला एक सांगा, सोप्या भाषेत सांगते पोरावो, आज बहुसंख्येने तरुण मंडळ उपस्थित आहे. दादांनो पोरांनो ऐका, चांगली जर कटिंग केली तो भाऊन पुरगी माग येते का, येते का नाही. आणि कटिंग केल्यानंतर जर पुरी माग येत असते तर न्हावी काकांनी खूप दुकानं बंगले बांधले असते, दुकानं घेतले असते, बंगले बांधले असते. आमच्या न्हावी काका पोट म्हणजे त्यांचा धंदा करून पोट भरतात ना माझे न्हावी काका. अरे केस कापून असं येडं वाकडं वागडून महाराज गावात नाव नाही निघत. उलट कोणताही बिझनेस करा, बिझनेस करताना लाजू नका, कष्ट करा. कष्ट केले, बिझनेस केला, गावात असं वागा का घरात पुरीचा बाप तुमच्या घरी येऊन बापाला म्हणला पाहिजे माही पुरगी तू ह्याच घरात द्यायची, असं पोरानं वागलं पाहिजे. दादा झालं काम, त्याला काय लागत महाराज. अरे काय आईनं दूध पाजलं महाराज. एकच वाघीण जन्माला आली या महाराष्ट्रात महाराज, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. काय रत्न घडवलं वाघिणींनो. हो असं रत्न घडवलं. मी नेहमी सांगते रणांगणी जिजाऊ माता, जिने दिला महाराष्ट्राच्या मातीला शोभा दाता. अरे काय वाघ जन्माला घातला महाराज, काय वाघासारखं रत्न जन्माला घातलं. म्हणून जमलेल्या पुरींना सुद्धा विनंती आहे, आईची साडी पहा पुरी हो. अरे आईन बाप जर दुकानात गेले ना, दुकानदार मामा म्हणतो मामी काय पाहिजे, ती म्हणती भाऊ तो ह्या दुकानात जेवढं मागाचं ड्रेस मटेरियल आहे तेवढं खाली घे. कशाला आई, भाऊ वानिकिनीची एकच पुरगी आहे, लोकाच्या घरी जायची आहे, आमच्या घरी तवरच लाड आहे. पहा बाबा आईचा विचार, सगळ्यात मागाचं ड्रेस मटेरियल जे दुकानात आहे ते खाली घे, माझ्या चिमणीला घ्यायचं. उद्या जर माझ्या चिमणीचं लग्न झालं, नवरा कसा भेटतो कसा नाही बाबा, घालून देतो ना नाही देतो कपडे, भाऊ माझ्या लेकराचे हौस मौस माझ्या दारात झाली पाहिजे हे म्हणणारी आई आहे पुरियो, हे म्हणणारी आई आहे. हो दुकानदाराच्या डोळ्याला पाणी येतं माय पुरी हो. अगर रोजानं कामाला जाणारी आई आहे तुमची, लोकांचे धुणे भांडे करते पुरी हो. बाप सालं धरतो पोरा हो, कष्ट करतो. अरे सर्व्हिसला असन तो ओव्हर टाईम करतो, ऑफिसला असन तो ओव्हर टाईम करतो. कधी डबा नाही झाला तर वडा पावर दिवसभर महाराज त्या ऑफिसमध्ये ड्युटी करतो, काम करतो महाराज. आणि बायकोला सांगतो एकच लेकरू आहे आपल्याला, पोरगा आपल्याकडे पण पोरगी लोकाच्या घरी जायची आहे. पुरीनं जर काही मागितलं बापाच्या आईच्या डोळ्याला रात्री धारा लागत्या. वै ग काय ताईला लॅपटॉप घ्यायचा आहे, हो ना हो. पोरगी लॅपटॉप शिवाय राहीनाच, रडायला लागली. आता मोठी झाली ती, ऑनलाईन क्लास चालू आहे तिचे. बापानं सांगितलं उद्या साहेबाच्या पाया पडून लॅपटॉप घेऊन येतो. तायडीला म्हणलं फक्त रातभर दम धर आणि 2 दिवस फाईल मंजूर होस तर दम धर. बायको म्हणती का हो 35,000चा जर लॅपटॉप घेतला मग महिन्याला किराणा कसा भरायचा, घराचं भाडं कसं द्यायचं. नवरा म्हणतो अगं कष्ट काळजी करू नको, मी ओव्हर टाईम कर, मी ओव्हर टाईम करीन, तू 4 घरचे जास्त धुणे भांडे कर, हे म्हणणारी आई असते. दुकानदार काका 5,000चं ड्रेस मटेरियल खाली घेतो. आई म्हणती पॅक कर बांध आणि हे 5,000 घे. आणि दुकानदार म्हणतो माय वहिनी काय भाऊ दिवाळीला तुम्हाला साडी नाही न्यायची का वहिनी, न्यायची ना भाऊ. मग आता पुरीला 5,000चं ड्रेस मटेरियल घेतलं वहिनी, वहिनी 5,000 ड्रेस मटेरियल पुरीला घेतलं, मग 7-8 हजाराची साडी दाखवू का, नग बाबा हेच कर्ज फेडता फेडता महिना जाईन. एक काम कर दाद्या, काय करू वहिनी, तुझ्या दुकानात जेवढ्या हलक्यातली हलकी साडी आहे
पण थोडी रिच दिसेल, थोडी व्यवस्थित दिसेल अशी मला दाखव, ती नेसून मी माझं जीवन जगेल. पण माझ्या मुलीला 5,000चं ड्रेस मटेरियल दे, हे म्हणणारी फक्त आईच असते, हे म्हणणारी फक्त आईच असते. म्हणून जमलेल्या सगळ्या पुरींना विनंती आहे बरं का तायडे, आईनं 5,000चं ड्रेस मटेरियल आणलं, उगा कुडही फाडायचं, कशी शायनिंग मारायची, कसे कपडे शिवायचे नाही. आपण शालीन आहोत, आपण कुलीन आहोत, राष्ट्रमाता मा साहेबांच्या लेकी आहोत, या महाराष्ट्राच्या वाघिणी आहोत. तायडे 5,000च्या ड्रेस मटेरियलला सुंदर डिझाईन करून अंग भरून कपडा घालता येतो. एक सांगू, मुलीनं जर अंग भरून कपडा घातला तर समाज तिचा स्वीकार करेल दादा. तायडे एक सांगते ऐका, पुरींना असं वागलं पाहिजे, पुरींना असं वागा. काही बापाला वाटलं पाहिजे आमच्या घरात एक मुलगी नाही तर आमच्या घरात एक वाघीण जन्माला आली, असं पुरीनं वागलं पाहिजे महाराज. आणि पुरींना सांगू का पुरी, एक पाया पडून विनंती तुमची, माझ्या भैयाच्या वाढदिवसातून तुम्ही एवढं एक नियम न्या. ताई, तुला कलेक्टर होता आलं तर हो, नाही तर होऊ नको. तुला SP होता आलं तर हो, नाही तर होऊ नको. तुला डॉक्टरीन होता आलं तर हो, नाही तर होऊ नको. तुला मास्तरीन होता आलं तर हो, नाही तर होऊ नको. तुला इंजिनियर होता आलं तायडे तर हो, नाही तर होऊ नको. पण पाया पडून सांगते तायडे, वाघासारखा बाप आहे तुझा, वाईट वागून त्याची गावात तरी मान खाली घालू नको, त्याची गावात तरी मान खाली घालू नको. एवढं केलं तरी लई झालं. विठाल महाराज म्हणतात, मग आलाय ना, मग दान मागायचं ना, मग एक दान मागा. हेचे दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. मला दान दे पण तुझा विसर. आमचं खरोखर आज साहेबांनी एवढा मोठा कार्यक्रम ठेवला बरं का दादांच्या वाढदिवसाचा. हा, एवढ्या आमच्या अजितदादांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवला आज. म्हणजे 2 वर्षानंतर मला सगळे भेटण्यासाठी आले. आपले धामणगावचे ज्यांचं खूप मोठी महाराज, मला आमच्या तिकडून महाराज भाजपांच्या कार्यकर्त्यांचे फोन आले, की त्यांनी पाहिलं पत्रिका, तर ते म्हणे ताई असे असे साहेब, त्यांचं नाव मला माहीत नाही पण खूप मोठं त्यांच्या गावात धामणगावचे ते पण साहेब आलेत. आणि मला वाटतं आमचे कवठळीचे भाऊसाहेब गुड्डे, मला वाटतं कोणती पोज आहे दादा त्यांना आता, PSI साहेब मागं बसलेत, आत्ताच आले. जमलं तर पुढं येऊ पण शकता साहेब तुम्ही. खूप म्हणजे मी जसं 9वीला असल्यापासून ह्या परिसरात येते आणि खूप सांभाळलं ह्या माणसांनी मला. आणि आज आणि हे माणसं नावाला हापापलेली नाहीत महाराज. मी पत्रिका छापली, या परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला. आपल्या मोहनदादानी सरांनी, ते आपले प्राध्यापक आहेत ते. पण महाराज मी स्वतःहून या घराण्यातल्या लोकांचे नावं मागून घेतले. मी ताईला मग अशी वहिनीला म्हणलं, वहिनी म्हणे काय ताई, म्हणलं वहिनी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला, मला थोडं नाव द्या ना. मला बड्डे बॉय आणि कोणीच कळना. त्यांच्या घरात माणसं इतके शार्पनेस आहे एकदम व्यवस्थित, म्हणजे वेगळं वातावरण आहे महाराज. खूप गोड, खूप गोड, म्हणजे कोणीच लक्षात येईना माझ्या. मग मी स्वतः विचारलं, बड्डे बॉय वाढदिवस तुमचा आहे का दादा? म्हणे हो. मग ताईने ओळख करून दिली. आणि ज्यांनी एवढी कारकीर्द गाजवली महाराज, हो, जे आमदार साहेब होऊन म्हणजे ते पद भूषवलं, त्यांचं मला भेटले फार उशिरा घरात आल्यानंतर. मग नाही तर मी त्या दुसऱ्या दादाला समजित होते, हेच आहे ते, हेच आहे. वहिनी म्हणे ते नाही, ते येतील थोड्या वेळच्याने. माणसं सुद्धा करतोच आहे. मी स्वतः सांगितलं मला तुमचे सगळ्याचे नावं द्या. ते म्हणे काही गरज नाही, समाजाला कार्यक्रम ऐकला तुम्ही लोकांनी, आम्हाला अपेक्षा नाही असं म्हणणारं पहिलं घरानं भेटलं. नाही तर नावाला लोक काय साधे हाप आपलेत का? या लोकांचे नावं मी मागून घेतलेत, मला नावं पाहिजे तुमचे. प्राध्यापक सरांना म्हणलं मला टोटल घराण्यातल्या लोकांचे नावं द्या, त्यांच्या सौभाग्यवतींचे द्या, दादांचे द्या. आणि या लोकांनी महाराज नावच देत नव्हते. मी म्हणलं द्या, म्हणजे नावाला हाप हापलेले लोक नाही ते. अरे हम नाम के नाही, हम हरी नाम के प्रेमी है, हम हरी नाम के प्रेमी है, असं पाहिजे हो महाराज. नाही तुम्हाला सांगते महाराज, कुठंही जा, अहो ते इतकं लक्षण येतं ना, तिथे पळतच येतात लोक. सप्त्यात पुढं कार्यक्रमाला व्यक्तिगत गेले, आमचं नाव घ्या, असे हात भरी, आमचं नाव घ्या, आमचं नाव घ्या. अहो परवा दिवशी माझं कीर्तन होतं सप्त्यात, तुम्हाला खोटं नाही सांगत, मी एका कार्यकर्त्याचं नाव नाही घेतलं, त्या लोकांनी मला 2000 कमी दिले हो. 2000. मग मी ते कार्यकर्त्याला ज्यांनी माझी तारीख गेली होती त्यांना म्हणलं, अण्णा ते आपले 2000 का